श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. कर्क राशीच्या जातकांनो, आयुष्याच्या प्रवासात कधीकधी असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की सर्व रस्ते बंद झाले आहेत, कष्ट करूनही यश हुलकावणी देत आहे आणि नियती जणू आपली परीक्षा घेत आहे. पण कर्क राशीच्या जातकांनो, आता शांत व्हा, कारण गुरुजींनी एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली संकेत दिला आहे. गुरुजी सांगतात की ज्या अंधकारमय वळणावर तुम्ही आज उभे आहात तिथेच तुमच्या भाग्याचा सूर्य उगवणार आहे. गुरुजींनी उलगडला आहे की तुमच्या नशिबाचा जो मीटर इतकी वर्षे शून्यावर होता तो आता थेट 98% पार झाला आहे. ही केवळ एक संख्या नाही, तर ब्रह्मांडाने तुमच्यासाठी आखलेल्या एका महापरिवर्तनाचीही नांदी आहे. गुरुजींनी या परिवर्तनाच्या खुणांबद्दल बोलताना एक मोठा इशाराही दिला आहे. ते म्हणतात की या खुणा जितक्या आनंददायी आहेत तितक्याच त्या सावध करणाऱ्याही आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते एकीकडे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होत असताना दुसरीकडे तुमच्याच जवळच्या व्यक्तींच्या मनात ईर्षेचा आणि कारस्थानांचा धूर निघू लागला आहे. इथेच खरा सस्पेन्स सुरू होतो. गुरुजींनी सावध केलंय की जे लोक कालपर्यंत तुमच्याशी अत्यंत प्रेमाने वागत होते त्यांच्याच नजरेत आता एक वेगळीच हिंस्र चमक दिसत आहे. आणि ही चमक प्रेमाची नसून तुम्हाला खाली खेचण्याच्या कुटील डावाची असू शकते. नशिबाच्या या अत्युच्च शिखरावर असताना शत्रू नेमका कोण आहे आणि मित्र कोण हे ओळखणे हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे, असे गुरुजी ठामपणे सांगतात. आता उत्सुकता या गोष्टीची आहे की हा 98% टप्पा ओलांडल्यानंतर नेमके काय घडणार. गुरुजींनी सांगितलेली ती ब्रह्मांडाची अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी कशी उभी राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोक तुमची प्रगती रोखण्यासाठी पाठीमागे वार करण्याची तयारी करत आहेत त्यांचा पर्दाफाश गुरुजी कसा करणार. हा प्रवास केवळ यशाचा नाही तर सत्याचा आणि न्यायाचा आहे. नशिबाच्या या महायुद्धाची सुरुवात झाली असून गुरुजींनी सांगितलेले 7 दिव्य चमत्कार तुमच्या आयुष्यातील त्या गुपितांना स्पर्श करतील जे आजवर पडद्याआड होते. तयार रहा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सस्पेन्स आता गुरुजींच्या वाणीतून उलगडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुजींनी सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि गूढ गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याचा मीटर आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथून मागे वळणे अशक्य आहे. 98%चा हा आकडा केवळ अंक नसून ती एक दैवी संकेत प्रणाली आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील कष्टाचे आणि रक्ताचे पाणी करण्याचे दिवस आता संपले आहेत. ज्या संधींसाठी तुम्ही देवासमोर हात पसरले होते त्या संधी आता स्वतः चालून तुमच्या दारापर्यंत येणार आहेत. हा पहिला चमत्कार तुमच्या आत्मविश्वासाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. या चमत्काराबद्दल बोलताना गुरुजी एक मोठा सस्पेन्स उलगडतात. जब भाग्याचा मीटर इतक्या वर जातो तेव्हा तुमच्या आयुष्यातून काही गोष्टी अचानक निसटू लागतात. गुरुजी सांगतात की हे नुकसान नाही तर ही साफसफाई आहे. उरलेले 2% हे तुमच्या संयमाची परीक्षा आहे. जर तुम्ही या काळात डगमगला नाही तर ब्रह्मांड तुमच्यासाठी ते दरवाजे उघडेल जे आजवर 7 कुलपांच्या आत बंद होते. हा आकडा सूचित करतो की तुमची ऊर्जा आता इतकी प्रबळ झाली आहे की तुमच्या नुसत्या उपस्थितीने समोरच्याची कामे व्हायला लागतील, पण हीच ऊर्जा शत्रूंच्या डोळ्यात खुपायलाही सुरुवात झाली आहे. गुरुजींनी शेवटी या पहिल्या चमत्काराचा संबंध थेट तुमच्या तेजस्वितेशी जोडला आहे. ते म्हणतात की आता तुमच्या चेहऱ्यावर आणि वाणीत असा प्रभाव निर्माण होणार आहे की जे लोक कालपर्यंत तुमचे ऐकत नव्हते तेच आता तुमचा सल्ला घेण्यासाठी रांगा लावतील. हा चमत्कार तुम्हाला सामान्य माणसातून एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. पण सावध रहा, कारण जसा जसा हा मीटर 100च्या दिशेने सरकेल तसा तसा तुमच्या आयुष्यातील रहस्यांचा आणि छुप्या शत्रूंचा थरार अधिक गडद होत जाईल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारा खुलासा केला आहे. ते म्हणतात की जसा तुमचा भाग्याचा मीटर वाढू लागला आहे तशीच तुमच्या शत्रूंची धडधडही वाढली आहे. पण सस्पेन्स असा आहे की हे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या अगदी जवळचे, तुमच्या ताटातले आणि तुमच्या विश्वासातले आहेत. गुरुजींनी सावध केले आहे की तुमच्या प्रगतीचा वेग पाहून हे लोक आता शांत बसणार नाहीत. ज्यांच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला तेच आता तुमच्या पाठीमागे चक्कू उपसण्याच्या तयारी आहेत. त्यांच्या गोड बोलण्यामागे दडलेला कडवटपणा ओळखण्याची वेळ आता आली आहे. गुरुजी पुढे सांगतात की कर्क राशीच्या जातकांनो, तुमचे हे शत्रू तुमच्या यशाने इतके जळाले आहेत की ते आता तुमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी खोट्या अफवा आणि इल्झाम लावण्याचे षडयंत्र रचत आहेत. गुरुजींनी एक गूढ इशारा दिला आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती अचानक तुमच्यावर स्तुतीसुमनं उधळू लागेल किंवा तुमच्या छोट्याशा यशावर अवास्तव आनंद दाखवेल, तेव्हा समजून जा की हाच तो षडयंत्राचा भाग आहे. या भागात गुरुजींनी एका अदृश्य सावळ्याचा उल्लेख केला आहे, जो तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु ब्रह्मांडाची ऊर्जा तुम्हाला या धोक्याची पूर्वसूचना आधीच देणार आहे. शेवटी गुरुजी एका मोठ्या रहस्याचा उलगडा करतात. ते म्हणतात की हे शत्रू तुम्हाला प्रत्यक्ष लढाईत हरवू शकत नाहीत, म्हणून ते तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतील. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही स्वभावाने हळवे आणि दयाळू आहात. नेमकी हीच तुमची कमजोरी शत्रू वापरणार आहेत. पण घाबरू नका, कारण गुरुजींनी आश्वासन दिले आहे की भाग्याचा मीटर 98% पार केल्यामुळे त्यांचे सर्व वार रिकामे जाणार आहेत. उलट ते स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात अडकतील आणि त्यांच्या कारस्थानांचा पर्दाफाश होऊन तुम्हाला त्यांचा खरा चेहरा पाहायला मिळेल. हा चमत्कार तुम्हाला खोट्या नात्यांपासून मुक्त करून सत्याच्या प्रकाशात घेऊन जाईल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या घटनेत एका अत्यंत दिलासादायक आणि गूढ सत्याचा उलगडा केला आहे. ते म्हणतात की जेव्हा तुमच्या नशिबाचा मीटर 98% पार करतो, तेव्हा तुम्ही केवळ एकटे नसता. तुमच्या सभोवताली ब्रह्मांडाची एक अदृश्य सुरक्षा भिंत उभी राहते. गुरुजींच्या मते हा तिसरा चमत्कार म्हणजे तुमची दैवी सुरक्षा. गेल्या काही काळापासून तुम्हाला सतत असुरक्षित वाटत असेल किंवा माझं काहीतरी वाईट होईल का अशी भीती सतावत असेल, तर आता ती भीती कायमची सोडून द्या, कारण आता साक्षात ईश्वरी शक्तीने तुमच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. गुरुजी पुढे एक मोठा सस्पेन्स उलगडतात. तुमच्या विरोधात कितीही मोठी तांत्रिक बाधा, करणी बाधा किंवा कोणाची काळी नजर असो, ती आता तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच जळून खाक होईल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की तुमच्या शत्रूंचे वार आता बोथट झाले आहेत. शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तो आता तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. हा चमत्कार असा आहे की जेव्हा तुमच्यावर संकट येईल, तेव्हा कोणतीतरी अज्ञात शक्ती एखाद्या मानवी रूपात किंवा अकस्मात घटनेच्या रूपात येऊन तुमचे रक्षण करेल. हे कवच केवळ शारीरिक नाही, तर तुमच्या मानसिक शांततेचेही रक्षण करणारे आहे. शेवटी गुरुजी एक महत्त्वाची सूचना देतात. ते म्हणतात की कर्क राशीच्या जातकांनो, हे दैवी कवच सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मनाची पवित्रता जपायची आहे. जेव्हा तुम्हाला एकांतात बसल्यावर आपल्या खांद्यावर कोणाचा तरी हात असल्याचा किंवा पाठीशी कोणीतरी उभे असल्याचा भास होईल, तेव्हा समजून जा की ही तीच दैवी ऊर्जा आहे. हा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता खेचून बाहेर काढणार आहे. आता तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कारण ज्याचे रक्षण स्वतः ब्रह्मांड करते त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या चौथ्या भागात एका अशा रहस्यावर प्रकाश टाकला आहे जो तुमच्या थेट काळजाला स्पर्श करेल. ते म्हणतात की तुमच्या भाग्याचा मीटर जेव्हा अशा टोकावर पोहोचतो, तेव्हा ब्रह्मांड तुमच्या गेल्या अनेक वर्षांच्या वेदनांचा हिशोब पूर्ण करायला सुरुवात करते. ज्या जखमा काळानुरूप भरल्या नव्हत्या, ज्या अपमानाचे शल्य तुमच्या मनात अजूनही जिवंत होते, त्या सर्व जखमांवर आता दैवी मलम लावले जाणार आहे. हा चमत्कार म्हणजे केवळ यश नाही, तर तुमच्या वाट्याला आलेल्या अन्यायाचा झालेला महान्याय आहे. गुरुजी एक मोठा सस्पेन्स उलगडताना म्हणतात की ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, ज्यांनी तुमच्या विश्वासाचा लचका तोडला, त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्हाला आता सूड घेण्याची किंवा कोणाशी भांडण्याची गरज उरलेली नाही. सस्पेन्स असा आहे की जे लोक तुम्हाला सोडून गेले होते किंवा तुम्हाला कमी लेखत होते, तेच लोक आता परिस्थितीने हतबल होऊन तुमच्यासमोर उभे राहतील. काहींच्या डोळ्यात पश्चात्ताप असेल, तर काही लोक तुमच्या प्रगतीचा दबदबा पाहून स्वतःहून तुमच्याशी संबंध सुधारण्यासाठी धडपडतील. हा चमत्कार तुमच्या मान सन्मानाची पुनर्स्थापना करणारा आहे. शेवटी गुरुजी सांगतात की कर्क राशीच्या जातकांनो, हा चमत्कार तुमच्या मनातील भीती आणि न्यूनगंड कायमचा काढून टाकेल. तुम्ही इतकी वर्षे जे सहन केले त्याचे फळ आता दुप्पट सन्मानाच्या स्वरूपात तुम्हाला परत मिळणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील तो कठीण काळ केवळ तुम्हाला घडवण्यासाठी होता, पण आता तो काळ इतिहास जमा झाला आहे. आता तुमची ओळख ही एका पीडित व्यक्तीची नसून एका विजेत्याची असेल. हा चमत्कार तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके समर्थ बनवेल की भूतकाळातील कोणत्याही आठवणी आता तुमच्या प्रगतीचा अडथळा बनू शकणार नाहीत. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या 6व्या भागात अत्यंत गूढ आणि सूक्ष्म अशा 2 संकेतांबद्दल सांगितले आहे, जे थेट ब्रह्मांडाकडून तुम्हाला मिळतील. हे संकेत म्हणजे केवळ योगायोग नसून तुमची वेळ पूर्णपणे बदलल्याची ती अधिकृत मोहर आहे.
गुरुजी म्हणतात की जेव्हा नशिबाचा मीटर 98% पार करतो तेव्हा निसर्ग तुमच्याशी संवाद साधू लागतो. सस्पेन्स असा आहे की हे संकेत कदाचित तुमच्या डोळ्यासमोरून गेले असतील, पण तुम्ही ते ओळखले नसतील. आता नीट लक्ष देऊ नये का, कारण हे संकेत मिळणे म्हणजे तुमच्या गोल्डन पिरियडचे उद्घाटन होण्यासारखे आहे. गुरुजींनी सांगितलेला पहिला संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यातील जुन्या, गंजलेल्या आणि नकारात्मक गोष्टींचे अचानक तुटून पडणे. कर्क राशीच्या जातकांनो, जर गेल्या काही दिवसांत तुमची काही जुनी नाती संपुष्टात आली असतील, एखादी जुनी वस्तू हरवली असेल किंवा एखादा मोठा अडथळा अचानक दूर झाला असेल, तर समजा ब्रह्मांड तुमच्या आयुष्याची साफसफाई करत आहे. गुरुजींच्या मते नवीन आणि भव्य काहीतरी देण्यासाठी जुने कचरा काढणे गरजेचे असते. हा संकेत म्हणजे एक प्रकारचे स्वच्छता अभियान आहे, जे तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणार आहे. दुसरा संकेत अधिक रोमांचक आहे. योग्य व्यक्तींचा अचानक आयुष्यात प्रवेश होणे. गुरुजी सांगतात की अचानक तुम्हाला असा एखादा व्यक्ती भेटेल किंवा असा एखादा सल्ला मिळेल जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. सस्पेन्स असा आहे की हा व्यक्ती एखादा अनोळखीही असू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, तुमचे अंतर्मन आता अधिक तीव्र होईल. तुम्हाला स्वप्नात किंवा ध्यान करताना काही विशिष्ट दृश्ये दिसू शकतात. गुरुजी म्हणतात की हे दोन संकेत मिळतात समजा की आता तुम्ही सामान्य माणूस राहिला नसून ब्रह्मांडाचे निवडलेले बाळ झाला आहात. आता तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या 7व्या आणि अंतिम घटनेला तुमच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली वळण म्हटले आहे. जेव्हा भाग्याचा मीटर 98% पार करून 100% कडे झेपावतो, तेव्हा तुमच्या शरीरात आणि आत्म्यात एक ऊर्जेचा महासंगम होतो. ही घटना म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या सर्व कष्टांचे, अश्रूंचे आणि संयमाचे एकत्रित फळ आहे. गुरुजी म्हणतात की ही ती वेळ आहे जेव्हा ब्रह्मांड स्वतः तुमच्यासमोर झुकते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचा राजा घोषित करते. सस्पेन्स असा आहे की ही घटना घडताना तुम्हाला स्वतःला तुमच्या आत एक प्रचंड विद्युत प्रवाह किंवा एक असीम शांतता जाणवेल, जी तुम्हाला सांगेल की आता तुम्ही अजय आहात. गुरुजी एक अत्यंत गुप्त रहस्य उलगडतात. या 7व्या घटनेत तुमचा संकल्प हाच तुमचा प्रत्यक्ष अनुभव ठरणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही आता जे काही मनात धरून मी हे करू शकतो किंवा हे माझे आहे असे म्हणाल, ती गोष्ट साक्षात तुमच्यासमोर प्रकट होईल. यालाच गुरुजींनी सिद्धीचा काळ म्हटले आहे. सस्पेन्स असा आहे की तुमच्या शत्रूंचे सर्व डावपेच उलटवून नियती आता तुमच्या हातात अशी सत्ता देणार आहे, जिथे तुमची प्रगती रोखण्याची ताकद कोणातही नसेल. ही घटना केवळ आर्थिक समृद्धी आणणार नाही, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबात आणि समाजात ते अढळ स्थान मिळवून देईल, जे आजवर कोणालाही मिळाले नव्हते. शेवटी गुरुजी या घटनेचा समारोप एका दिव्य मंत्राने करतात. ते म्हणतात की कर्क राशीच्या जातकांनो, ही 7वी घटना पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्हाला फक्त ब्रह्मांडावर पूर्ण श्रद्धा ठेवून मी तयार आहे असे मनातून म्हणायचे आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील हा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे. आता भीतीला तुमच्या आयुष्यात जागा नाही, केवळ आनंद, यश आणि ऐश्वर्य तुमचे स्वागत करण्यासाठी उभे आहे. हा चमत्कार तुमच्या संपूर्ण कुळाचे नाव उज्ज्वल करणारा ठरेल. आता ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सर्व संकटे दुःख दूर करण्यासाठी कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.